पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे। अवघ्या एक जागेवरती त्यांना समाधान मानावं लागलं आहे। मात्र मशीननीच आमचा घात केला असा जो आरोप आहे ते वसंत मोरे जे आहेत ते करत आहे। सध्या वसंतजी मोरे आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। तर आता खरं तर आपली जी लढाई आहे ती अगदी चुरशीची लढाई होती। सर्वांना आपल्या निकालाची विजयाची अपेक्षा होती, मात्र हा अनपेक्षित निकाल लागलेला आहे। तुम्ही मतमोजणी प्रक्रियेवर सुद्धा आक्षेप नोंदवलेला होता। फेर मतमोजणी करा असं आपण म्हटलं होतं। नक्की काय प्रकार झालेला होता? प्रत्यक्षामध्ये माझा पराभव हा भाजपने केलेला आहे, भाजपच्या EVM मशीनने केलेला आहे। कारण त्याचं ज्वलंत उदाहरण माझ्याकडे आहेत की मी तिथं फेरमतमोजणीची मागणीसुद्धा केली होती। ही फेरमतमोजणीची मागणी आहे, परंतु मला क्लिअर सांगण्यात आलं की तुम्ही फेरमतमोजणीसाठी अर्ज करा आणि डायरेक्टली समोरासमोर सांगितलं की तुम्ही अर्ज करा, आम्ही तो फेटाळू। मग जर ते आम्ही त्यांच्याकडे अर्ज करणार आणि ते फेटाळणार, मग फेरमतमोजणी घ्यायला याला अर्थ काय होता? जर तुम्ही पुणे शहरातल्या इतर ठिकाणी घेऊ शकता, मग प्रभाग क्रमांक 38मध्ये का घेऊ शकत नाही? याच्यामध्ये माझ्या हरकतीचे 1-2-3 महत्त्वाचे मुद्दे होते की ही एक प्रेस नोट आहे। ही प्रेस नोट आदल्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडली 15/1/2026ला, ही ज्या सुप्रिया करमरकर म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात ह्या होत्या, यांनी ही प्रेस नोट शहर निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका यांना ही दिलेली प्रेस नोट आहे। ह्या प्रेस नोटमध्ये ही प्रेस नोट सगळीकडे होती की याच्यामध्ये 79,826 असं त्यांनी मतदान नोंदवलं होतं की ह्याच्या 79,826 मतदान नोंदवलं। मग ज्या दिवशी तुम्ही प्रत्यक्षामध्ये मतदान घेतलं आहे त्या दिवशी मतदानामध्ये कमी कसं काय झालं? ही 78,000 ही त्यांचीच दुसरी प्रेस नोट आहे, म्हणजे त्या दिवशी कालचं फायनल मतदान आहे। म्हणजे हे निकाल लागल्याच्या नंतरची ही प्रेस नोट आणि ज्यावेळेस एकूण मत झालेलं आहे, एकूण याच्यामध्ये लिहिलंय क्लिअर, याच्यात लिहिलंय त्यांनी की प्रमाणित करण्यात येते की दिनांक 15/1/2026 रोजी पुणे जिल्ह्यातील पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने खालीलप्रमाणे मतदानाची टक्केवारी सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये तिन्ही प्रभागांचं दिलेलं आहे, 36 नंबर, 37 नंबर, 38 नंबर। आता 36 नंबरला त्यांनी दिले 44,700, 36 नंबरच्या प्रभागामध्ये 44,264 मतदान त्यांनी केलं आहे आणि 37 नंबरमध्ये 37,427। आता इथं 37,508 मतदान आहे, म्हणजे 427 आणि 508 हे मतदान वाढलं आहे। म्हणजे माझ्या शेजारच्या प्रभागामध्ये जर मतदान वाढत असेल दोन्ही प्रभागांमध्ये, एकाच प्रभागामध्ये नाही, म्हणजे प्रभाग क्रमांक 36मध्ये सुद्धा तेच झालं आणि प्रभाग क्रमांक 37मध्ये सुद्धा तेच झालं। 37मध्ये सुद्धा त्यांनी ज्यावेळेस मला ती आकडेवारी दिली आहे, आता याच्यामध्ये त्यांनी जाहीर केलेली आधीच्या दिवशीची आकडेवारी जी आहे 37मधली 44,344, हे 44,264 होती तर 44,344 झाली आणि 37,427 होती, ती 37,000वरून वाढून ती पण थोडी वाढली, 508 झाली। आता वाढलेले मत जे आहे ते नक्की काय? हे मतदान 2 ठिकाणी वाढलं आहे, 36 आणि 37मध्ये, आणि माझ्या प्रभागामध्ये कमी झाले, 1100 मतं कमी झालीत की त्यांनी सांगताना सांगितलं 79,826 मतदान झालं आणि देताना दिलं 78,719, म्हणजे 1107 मतं माझ्या इथं कमी झालीत। मग असं झालं का की जे मतदान करायला प्रक्रियेला लोक आली होती त्यांना हाकलून दिलं का यांनी, का लोक निघून गेली? कारण मतदानाला आतमध्ये गेल्यानंतर ना तुम्ही कड्या लावून घेत होता, म्हणजे मतदान केल्याशिवाय माणूस बाहेर पडत नव्हता। 1,007 मतदान तुम्ही कमी दाखवता आणि 1,011 मतांनी माझा पराभव होतो। हे न उलगडण्याजोगं कोड आहे। शिवाय तुम्ही ज्या वेळेस आतमध्ये जाता, आता इथं त्यांनी ही आकडेवारी जी मी घेतली ना, ही आकडेवारी त्यांनी मला टॅली करून दिली आहे, पण प्रत्यक्षामध्ये जागेवरती अ ला, ब ला, क ला, ड ला
त्यांनी स्वतः तोंडी सांगितले, ते रेकॉर्ड आहे त्यांच्याकडे तिथं, की 75,000 मतदान अला बला 75,229 75,229 असं अ ब क ड असं त्यांनी तोंडी सांगितलं आहे त्या मॅडमनी तिथं, की ज्या ज्या प्रवर्गातून जो उमेदवार जाहीर होईल त्यावेळेस ते शेवटला त्या उमेदवाराची त्या भागाची एकूण मतदारसंख्या सांगत होते आणि मग कोण जिंकला असं सांगत होते. त्यावेळेस अ ब क ड या ठिकाणी 75,229 75,229 75,229 असं सांगितलं. मग जर 75,229 अ ब क डला आहे तर 78,000 माझ्याकडे कसं काय आलं? कारण तुम्ही स्वतः सांगत होता 5 बटन दाबल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होत नाही. जर 5 बटन दाबल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होत नाही तर मग 3,500चा फरक कुठं पडला? 3,500 मतदान माझ्या गटामध्ये वाढलं आणि इतर 2 गटांमध्ये, परंतु आकडेवारी देताना त्यांनी बरोबर ती आकडेवारी करून दिलेली टॅली. आता ते त्यांची रेकॉर्डिंग व्हॉइस रेकॉर्डिंग या सगळ्या गोष्टी मिळतील का नाही मिळतील माहीत नाही. पण त्याचं जर असं बघितलं समजा निवडणूक आयोगाच्या खरं तर निष्क्रिय कार्यकर्त्याचं म्हणजे जे त्यांनी काम केलं आहे त्याच्यात तुम्ही बळी ठरलेला आहात, पण तुम्ही स्वतः मनापासून हा पराभव मान्य करताय का? नाही, मी पराभव हा मान्य करत नाही. जनता माझा पराभव करू शकत नाही, मला चांगलं माहिती आहे. कारण बघा 8व्या फेरीला ज्यावेळेस 8वी फेरी चालू होती, 8व्या फेरीला माझ्या आणि भाजपच्या उमेदवाराच्या मध्ये फक्त 94 मतांचा फरक होता 8व्या फेरीला. आणि बरोबर 8व्या फेरीला 1 राऊंडच्या 2 मशीन बंद पडल्या. मला तिकडं बोलवण्यात आलं. जे काही तिथं प्रांत अधिकारी रांजणे म्हणून होते त्यांनी मला तिकडे बोलवलं. मी आतमध्येच होतो, मला त्यांनी तिकडे बोलवलं. मी लगेच 2 मिनटात गेलो. म्हणलं बोला साहेब काय? तर ते म्हटले नाही ही मशीन बंद पडली आहे, ही मशीन आता ब्लॉक झाली आहे, तर आपल्याला ह्याच्यातलं सिम काढून दुसऱ्या मशीनमध्ये टाकावं लागेल. मी पहिल्यांदा आक्षेप घेतला, पण नाही म्हणले प्रक्रिया हीच आहे, हे त्याच्यामध्ये ही लोक आहेत, हे एक्सपर्ट आहेत, हे एक्सपर्ट ती काढणार त्यात टाकणार तुम्हाला मतदान. आम्ही हे 3 मशीनचा प्रॉब्लेम झाला एकंदर त्या ठिकाणी. 3 मशीन बंद पडल्या आणि 3ही मशीनचे सिम काढून दुसऱ्या मशीनमध्ये टाकण्यात आले. मग जर मला 8व्या राऊंडपर्यंत माझा आणि भाजपच्या उमेदवाराचा 94 मतांचा फरक होता, तर तो दुसऱ्या 9व्या राऊंडला तो 750चं कसं काय झालं लगेच? तो 750 झाला 8व्या राऊंडला. 9व्या राऊंडला तो वाढला 1,000च झाला आणि 10व्या राऊंडला परत तो कमी झाला शेवटच्या राऊंडला. म्हणजे एकंदर ही सगळी जी प्रक्रिया आहे ना ही संशयास्पद प्रक्रिया आहे. खरं तर त्या सर्व प्रचार प्रक्रियेदरम्यान तुमच्या पक्षाचे पक्षप्रमुख जे आहेत ते उद्धव ठाकरे यांनी पुण्यामध्ये खरं तर सभा घेतली नाही. त्यांनी जर सभा घेतला असता तर सध्याच्या शहराच्या अनुषंगाने बघितलं तर शहरामध्ये फक्त एकमेव तुम्हाला जागा भेटली, आणखी काही निकालाचे वेगळे पाहायला मिळू शकले असते? नाही, असं काही नाही आहे. बघा मी तर माझ्या भागामध्ये निवडणूक लढवतो, माझ्या स्वतःच्या हिमतीवरती लढवतो. पक्षप्रमुखांनी यावं हे सगळ्यांचंच मत होतं, परंतु त्यांच्याकडे मुंबईचा लोड होता आणि मुंबईमध्ये ते तिथं होते. परंतु मला इथं संजय राऊत साहेबांनी सभा दिली ना, संजय राऊत साहेबांची सभा माझ्या इथं झाली. आणि पण शेवटी तुम्ही कितीही सभा घेतल्या काही केलं, मशीनने जर ठरवलं असून तुम्हाला हरवायचं तर मग काय उपयोग? आणि 1000 मतांनी म्हणजे मला मागच्या पंचवार्षिकला 12,500-13,000 मतं होती. आता मला 20,000 काय समथिंग आहेत, म्हणजे 21,000 मतदान मला लोकांनी दिले. म्हणजे हा पराभव हा ठरवून झालेला आहे. ही कोल्ड ब्लडेड मर्डर मिस्ट्री आहे. हे ठरवून म्हणजे सुभाष जगताप पडतात, वसंत मोरे पडतो, अश्विनी कदम पडतात, दत्तात्रय धनकवडे पडतात, रमेश बागवे, अविनाश बागवेंचे ते चिरंजीव पडतात. म्हणजे शहरातल्या बड्या लोकांना जे काही सभागृहामध्ये विरोध करत होती भाजपाला त्या सगळ्यांना घरी बसवण्यात आले. आता कारभार कसा चालेल पुण्यातला? एक हाती चालेल. आता पुणेकरांना पण ते कळेल कशा पद्धतीने ही लोक सत्ता करतात. तर खरं तर काल निकाल लागला, काल म्हणजे पराभव तुम्हाला स्वीकारावा लागला आणि आज दुसऱ्या दिवशी लगेच तुम्ही तेवढ्या तत्परतेने पुन्हा एकदा म्हणजे कार्यालयात आम्हाला दिसतंय. मला बघा, मी सांगतो ना, माझा पराभव जनतेने नाही केलेला, माझा पराभव हा EVM मशीनने केला आहे. ठीक आहे, आपण या सगळ्या गोष्टी बोलणे इतपत आहेत, परंतु लोकांना काही लोक दूधखुळी नाही आहेत. लोकांना या सगळ्या गोष्टी कळतात. मी कोण मोठा कोण छोटा या गोष्टीमध्ये मला जायचं नाही, परंतु मला ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत ना, ह्या प्रक्रिया मला लोकांच्या समोर आणायच्या होत्या आणि ते मी आणल्यात. 1107 मतं माझ्या मतपेटीमध्ये ई गटामध्ये माझ्या कमी कशी होतात? माझ्या ई गटात कमी होतात आणि बाकीच्या प्रभाग क्रमांक 36 आणि प्रभाग क्रमांक 37 या ठिकाणी 100-200 मतं वाढतात आणि माझ्याकडे 1000 मतं कमी कशी काय होतात?
बरोबरच ज्या राऊंडला मी लीड घेतोय त्याच राऊंडला मशीन बंद कशा काय पडतात. 8व्या राऊंडला बरोबर 2 मशीन बंद पडल्या, 1 नंबरच्या टेबलची आणि जवळ 4 का 5 नंबरच्या टेबलची 2 मशीन बंद पडल्या. आणि स्वतः ते जे काही अधिकारी होते ते एवढे एक्सप्लेनेशन देत होते त्या विषयामध्ये ही त्या सगळ्या गोष्टी एकंदर संशयास्पद होत्या. मला हे माहिती होतं की भाजप असंच करणार. पण आता यापुढं तुम्ही काय या संदर्भातलं काय अहवाल किंवा पुढे काय 100% या विषयामध्ये मला जे काही कायदेशीर बाबी पडताळायचे आहेत ते मी पडताळणार आहे. रात्रीच माझं देसाई साहेबांसोबत बोलणं आलं आहे. माझं रात्री आत्ता सकाळी मी आपल्या असीम सरोदे साहेबांसोबत सुद्धा बोललो आहे आणि मला वाटतं की मी कायदेशीर लढाई त्याच्यामध्ये लढेल. खरं तर माझा पराभव जो आहे तो माझा पराभव जनतेने केला नसून माझा पराभव जो आहे तो भाजपाने ठरवून EV मशीनच्या माध्यमातून केला आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती वसंत मोरे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, TUNIN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.